आणि नमस्ते महाराष्ट्राच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बघूयात। विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा एकत्रित जाहीरनामा सादर केला जाणार आहे अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली। तर विधानसभा निवडणुकीचं जागा वाटप हे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अंतिम केलं जाईल असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलं। तर मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही, हा निर्णय लोकसभेत व्हायला हवा असंही वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी काही पत्रकारांशी ठाकरेंनी अनौपचारिक गप्पा मारल्या। त्यात उद्धव ठाकरेंनी ही काही वक्तव्य केली। तर काय म्हणालेत उद्धव ठाकरे, तर विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा एकत्रितपणे जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल। विधानसभेचं जागा वाटप हे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अंतिम केलं जाईल। मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही असंही म्हटले उद्धव ठाकरेंनी अनौपचारिक गप्पांमध्ये। तर मराठा आरक्षणाचा निर्णय हा लोकसभेत व्हायला हवा असं उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीतून आपल्या सोबत फोन लाईनवरती आहेत। प्रशांत, ज्या वेळेला उद्धव ठाकरे तुमच्याशी अनौपचारिक गप्पा मारत होते, काय काय म्हणाले ते? गेल्या 2 दिवसापासून उद्धव ठाकरे हे दिल्लीत आहे। आज त्यांचा शेवटचा दिवस आहे दिल्लीतला। आज 2 महत्त्वाच्या घडामोडी असणार आहे, पण त्यापूर्वी काल त्यांनी राष्ट्रीय प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत अनौपचारिक गप्पा केल्या जातात। विविध विषयांवरती त्यांची काय मतं खुल्या मतांनी त्यांनी मांडले। त्यापूर्वी मराठी पत्रकारांसोबत भेटले होते, त्यानंतर काल विविध भाषी आणि हिंदी इंग्रजी वृत्तवाहिन्यांमधले पत्रकारांसोबत त्यांनी अनौपचारिक गप्पा केल्या। त्या गप्पांमध्ये 3 प्रामुख्याने मुद्दे पुढे आलेले आहे। एक तर महाविकास आघाडीचा एकत्रितपणे जाहीरनामा असणार आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जर बघितलं तर याचा मोठा परिणाम होईल असं या तिन्ही पक्षांना वाटतं। या संदर्भात तिन्ही बैठकी काल महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठकी झाल्या। शरद पवारांची बैठक झालेली आहे, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींची बैठक झालेली आहे, ज्यासोबत उद्धव ठाकरे दोन्ही बैठकीत उपस्थित होते। पण महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जर बघितलं तर जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो अंतिम म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या अंतिम आठवड्यात निश्चित होऊन जाईल अशा प्रकारच्या स्पष्ट संकेत अनौपचारिक गप्पाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी दिले। आणि सोबतच मराठा आरक्षणाचा जो मुद्दा संपूर्ण विधानसभेत गाजत आहे, जरांगेंचं जे आंदोलन आहे त्यावरती त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा निर्णय लोकसभेत व्हायला हवा, कारण की जी सीमा आहे 50% जी सीमा आपण ओलांडू शकत नाहीये। बिहारने ओलांडण्याचा प्रयत्न केला होता तर त्यांचा आरक्षणाचा जो 65% आरक्षण देण्याचा जो निर्णय होता तो निर्णय सुप्रीम कोर्टाने परतावून लावलेला आहे। त्यामुळे लोकसभा हे एकमेव केंद्र आहे जे आता मराठ्यांना जर आरक्षण द्यायचं असेल तर तिथेच आरक्षण मिळू शकतं अशा प्रकारे त्यांना वाटतं। आणि सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलं किंवा राष्ट्रपती या सगळ्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून मराठ्यांना आरक्षण देऊ शकतं हे देखील त्यांनी स्पष्ट। बिलकुल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीसाठी। आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये मुक्कामी आहेत। त्याच निमित्तानं दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांसोबतच आघाडीच्या नेत्यांच्या देखील भेटीगाठी घेतल्या। त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी महाविकास आघाडीची बैठक घेण्यात आली आणि या बैठकीत महाराष्ट्रात निवडणुकीचा रोडमॅप ठरवण्यात आल्याची माहिती मिळते। जागा वाटपापासून ते मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यापर्यंत तीनही पक्षांमध्ये चर्चा झाली असून निर्णयावरती सर्वांचं एकमत झालंय आणि महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असण्याची शक्यता आहे। तर विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरती चर्चा करण्यात आली आणि महाविकास आघाडीत काँग्रेस जास्तीत जास्त जागा लढवेल, त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 2ऱ्या क्रमांकावर तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट 3ऱ्या क्रमांकावरती निवडणूक लढवेल, यावरती एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे।